नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र, आणि याच्या ज्या पुढच्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या बालविकास अधिकारी आणि त्यांच्यानंतर जे काही जिल्हाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली जाणार आहे ते या ठिकाणी करणार आहेत. तर नियंत्रण अधिकारी म्हणून या योजनेमध्ये राहणार आहेत आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे, हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहणार आहेत. तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील. यानंतर आता या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे, तर अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ती प्रक्रिया कोणती आहे, तर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, त्याच्यानंतर नागरी ग्रामीण आदिवासी जे समुदाय आहेत तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील अर्ज भरण्याच्या सुविधा. त्यानंतर वरील भरलेला अर्ज किंवा फॉर्म जो आहे तो अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केले जातील आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी त्या अर्जदाराला एक पोचपावती दिली जाणार आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये स्वतः या ठिकाणी जी लाभार्थी महिला आहे ती महिला स्वतः उपस्थित असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी त्यांची KYC केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड सोबत असावं लागतं त्यांच्या. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आहेत. त्याच्यानंतर ज्या गोष्टी अर्ज भरल्यानंतरच्या आहेत तर त्यामध्ये तात्पुरती यादी वगैरे प्रकाशन केली जाणार आहे. त्यानंतर काही आक्षेपांच्या पावत्या वगैरे, तर अशा अनेक बाबीमधून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मग तक्रार निवारण समिती राहणार आहे काही अडचणी वगैरे आल्या तर. त्याच्यानंतर अंतिम यादीचं प्रकाशन केलं जाणार आहे. मग ती अंतिम यादी आपल्याला सेतू सुविधा केंद्रामध्ये, त्याच्यानंतर पोर्टलवर, ॲपवर या ठिकाणी आपल्याला ती पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. त्यानंतर आता लाभाच्या रकमेचं वितरण कसं, तर प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम जे अकाउंट असणार आहे त्यांचं त्या अकाउंटमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही योजना या राज्यामध्ये राबवली जाणार आहे. तर योजनेची प्रसिद्धी वगैरे केली जाणार आहे. त्याच्यासाठी काही जिल्हा परिषद नोडल अधिकारी वगैरे नेमले जाणार आहेत. त्याच्यानंतर गाव पातळीवर ग्रामसभा घ्याव्या लागणार आहेत. महिला सभामध्ये सदर योजनेबाबत एक व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली जाणार आहे. सगळ्यांना हे या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. आणि त्यानंतर वेब पोर्टलवर मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी जबाबदारी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांची राहील. तर ही या संदर्भामध्ये जी माहिती गोळा करण्यासाठी जी आवश्यक पोर्टल आणि ॲप्लिकेशन लागतात तर ती शासनाच्या स्तरावरची जबाबदारी आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे. त्यामध्ये मग वेगवेगळ्या समित्या आहेत, राज्यस्तर समिती आहे, मग त्या समितीमध्ये वरिष्ठ अधिकारी असणार आहेत. त्यानंतर या योजनेचं म्हणजे संनियंत्रण करणं बी खूप गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा ही समिती नेमली जाणार आहे. जिल्हा स्तरावर समिती आहे. पुन्हा त्याच्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे या ठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीची जी कालमर्यादा दिलेली आहे तर ती आहे की अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे 1 जुलै 2024. तर हा सविस्तर असणारा जो शासन निर्णय आहे तो एकदा सगळ्यांनी
वाचणं खूप गरजेचं आहे. हा शासन निर्णय एक चांगल्या पद्धतीनं वाचल्यानंतर आपल्याला काय नेमकं निर्णय घ्यायचा आहे किंवा कशा पद्धतीने या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे, आपण पात्र आहेत का अपात्र आहेत, याच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला समजून येणार आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. तर हा या ठिकाणी सविस्तर पद्धतीनं शासन निर्णय आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे. तर या संदर्भात आणखी काही पुढची जी प्रक्रिया आहे त्या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठी, तसेच अनेक शासनांच्या योजना असतात, तर त्या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळावी या उद्देशानं हे यूट्यूब चॅनल निर्माण करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला ही माहिती अधिकाधिक मिळावी यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं. या ठिकाणी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून माहितीही उपलब्ध करून देण्यात येईल. धन्यवाद.